जालना शहरातील पलंगबावडी परिसरात भाजपच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून या ठिकाणी महाआरती, शंखनाद, भक्तिगीत आणि बारव स्वच्छताचे आयोजन करण्यात आले होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपच्या वतीने जालन्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, सिद्धिविनायक मुळे, बद्री पठाडे, अशोक पांगारकर, प्राध्यापक राजेंद्र भोसले, महेश निकम यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। वेदपठण, शंखनाद, महाआरती आणि स्वच्छता अभियान अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले। आमच्या महिला मोर्चाच्या वतीने सुद्धा 3 वाजता आज बालाजी मंदिर कचेरी रोड या ठिकाणी निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आलेल्या आहे। त्यासाठी संध्याताई देठे, शुभांगीताई देशपांडे, अरुणाताई जाधव आणि आमचं संपूर्ण महिला मोर्चा अविरत मेहनत त्या ठिकाणी घेत आहे आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कार्यक्रम होतील। या कार्यक्रमासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे महानगराचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहे। त्यामध्ये मंडळ अध्यक्ष सुनीलजी खरे असतील, महेश निकम असतील, आमचे नेते अशोकांना पांगरकर, आमचे नेते बद्रीनाथजी पठाडे, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष कपिलजी दहेकर, या ठिकाणी सिद्धिविनायकजी मुळे आणि भारतीय जनता पार्टीचे सोपानराव पेंढरकरांपासून तर गोगडेपर्यंत सरचिटणीस सुनील पवार, सुहास मुंडे आणि सर्वच डॉक्टर साहेब, प्राध्यापक भोसले सर, इकडे सतीश आहे आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे। सकाळपासून शहरामध्ये कार्यक्रम चालू आहे। आज हे तर कार्यक्रम होणार आहे, परंतु उद्या, परवा आणि 31 तारखेपर्यंत व्यापक स्वरूपामध्ये जालना शहरामध्ये कार्यक्रम होणार आहे। अशाच प्रकारचं सहकार्य सर्वांनी ठेवावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आणि पुण्यश्लोक अहिल्या माता होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। तसेच आज विनायक दामोदर सावरकर यांची सुद्धा जयंती आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली। त्या जयंतीच्या निमित्तानं सुद्धा सर्व जनतेस मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। NTV न्यूज मराठी, जालना।